द हंटर किल्ड द लायन. हा सांग आता. द लायन किल द हंटर. हा इला तू तर आपल्या हिरोलाच मारून टाकलं की. द लायन वॉज किल्ड बाय द हंटर. घे आता. हिची म्हणा या जोशीला मिसळला कशाला आणले रे इथं. काय होत नाही रे, सामायिक परीक्षेपर्यंत फक्त. ऐक, प्राण्यांचे 2 प्रकार असतात, असंपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू. असंपृष्ठरज्जू प्रकाराचे 10 उपप्रकार असतात. त्यातील पहिल्या उपप्रकाराला म्हणतात संघ-प्रोटोझोआ. फायलम प्रोटोझोआ. ए फायलम प्रोटोझोआ. परीक्षेत पेपर पाहिला ना की फाटणार नाही तेवढं बघ. नाही नाही, हे इंग्रजी नाव मराठी नावापेक्षा सोपं आहे लक्षात ठेवायला. आहे का नाही? फायलम प्रोटोझोआ. हे फायलम प्रोटोझोआ. काय? नवीन पिक्चर फक्त मॅटिनी शो. कोणता? जेम्स बॉन्ड डायमंड्स आर फॉर एव्हर. तू म्हणाला होता ना पिक्चर दाखवणार म्हणून. ओके, प्रॉमिस इज अ प्रॉमिस. चलो. सरस. अरे पण आता उशीर नाही का झाला? तिकीट नाही मिळायची. तू नको हा नाट लावू. आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. चलो. डायमंड्स आर फॉर एव्हर. शेवटचा आर सायलेंट असतो. डायमंड्स आर फॉर एव्हर. डायमंड्स आर फॉर एव्हर. चलो. अय्या जोशी, तू पिक्चर बघायला आलास? अर्थातच. मी तरी काय. बर, तिकीट घेतलीस? नाही. आणि हे कोण? हा माझा नरू मामा. ही गीता शेणॉय माझ्या वर्गातली. नमस्ते. नमस्ते. थांब, मी तिकिटाचं बघते. हा. ए महेश, सॉलिड चालू आहे माहितीये. व्हॉट नॉनसेन्स. तिचा आणि त्या महेशचं लफडे. तुमचा हा भाचा वर्गात मला फार चिडवतो. हा. अरे खरं आहे. दिस इज नॉट गुड. जाऊ द्या हो, पण सिनेमाच्या भेंड्यात कुणाला ऐकत नाही तो. सगळ्यांना हरवतो. सो व्हॉट? बघितलंस ना कशी बिंदास पिक्चरला आली ते. हे बघ, तू असलं काहीतरी बडबडू नकोस. ओके. हा महेश. हाय, ग्लॅड टू मीट यू. वंडरफुल. मुकुंदा, हे तू पैसे घे. मी आलोच आईस्क्रीम घेऊन. किती गरम होते ना. अहो नको, आत्ताच आमचा चहा झालाय. काहीही नाही. आईस्क्रीम. मग काय केलं सुट्टीत? अभ्यास? काय नाही. तू? मी आधी गावाला गेले होते, पण आता जो आपल्याला अभ्यास दिलाय ना तो तर केलाच पाहिजे. मी तर अजून हातही नाही लावलाय. Here, my friends. Oh, born. Naru born. ए पुन्हा काय डायलॉग. I tend to notice little things like that, whether a girl is blonde or brunette. सुल्याला आणि फावड्याला केवढा बाउन्सर त्याला डायलॉग. तुम्ही त्या मुलीला चिडवताय बरोबर नाही पण कुणाला सुख दिला. यू शुड ॲक्च्युली हेल्प हर. तू बघ ना, घरातून शाळेतून बाहेरून इतका त्रास होऊन सुद्धा ती किती डेअरिंगनी प्रेम करते. आपण मानलं तिला. तू एक गोष्ट लक्षात ठेव, या चष्मिश आणि घासू मुलांमुळे देश कधीही पुढे जात नाही. अशा मुला मुलींमुळेच जातो. आणि तुम्हीच जर त्यांना त्रास द्यायला लागलात तर कसं होणार. हे बघ, एक विचार कर. तू जर प्रेम केलंस आणि तुम्हा दोघांना जर कोणी त्रास दिला तर कसं वाटेल. ए जोशी, कुठं काय झालं रे यावर्षी. अरे शाळा फारच लांब पडायला लागली आहे. सुभाष विद्यालयात जातो आता. हे काय. क्लास लावलाय देशमाने सरांचा, इंग्रजी आणि गणित. आपण नाही असा क्लास विसल्यावर. शाळेचा वैताग पुरेसा आहे. आपल्या जुन्या वर्गातले येते कोणी. ना जुन्या वर्गातलं कोण नाही. अरे हां, शिरोडकर आणि मांडे त्या दोघी येतात.
सुरुवातीला आपण ए बी सी हा त्रिकोण काढला. ए बी सी हा त्रिकोण काढला, आलं लक्षात. त्यानंतर बीई या किरणावरती डी बिंदू असा घ्या की बीई बरोबर लिहून घे की. होईल. हे येतंय मला. त्यामुळे काय होतं, क्लास कशात लावलास? हा आहे अरे आमच्या आम्हा पहिले डोकं खाते रे. कुठला ए बी सी डी, कोणता ए बी सी डी समांतर भुज चौकोन तयार होईल. समांतर भुज चौकोन तयार होईल. येतो सर. कुठून सुबुद्धी झाली क्लास लावायची? सोयीची बॅच मिळाली. आईला जोशी, तू क्लास बीस लावणार नव्हता ना? बहिणीची कटकट मिटलेली, ती फार मागं लागलेली. वर्गातल्या मित्रांनी लावला असेल क्लास म्हणून तू सुद्धा. आमच्या वर्गातलं एकही पोरगा नाही क्लासमध्ये. आपल्या वर्गात कोण कोण आहे रे? कोण नाही, 2-3 पोरी आहेत पण नीट दिसतच नाही. गिचमीट सगळ्या क्लासमध्ये. कुणी सुचवला हा देशमाने सरांचा क्लास? जोशी, साल्या लाईनी बिनीची भानगड नाही ना तुझी? लाईन कसली? तो पिंगळा आता सुभाष विद्यालयात आहे. तिथल्याच एखादीने लाईन दिली तर बरंच आहे. का नुसती धमाल करणार मित्रांबरोबर क्लासमध्ये? क्लासमध्ये कसली धमाल, बसायला जागा जेमतेम. तुझी लाईन आली बघ. हाय मेरी केवड़ा, कैसे पटवरे तेरे को. त्या चित्र्याला बोललो तुझी जातवाली आहे, ओळख काढ, पण तो कुठं ऐकतोय. आणीबाणीतली मुस्काट दाबी ती हीच. तू तू इथे काय करतोयस? मी आज क्लासला आला नव्हतास ना? नाही. सरांनी छान शिकवलास. दांड्या मारू नकोस. हा काय नवीन प्रकार आहे? डाव्या हाताने का लिहितोयस? गांधीजी हा काय ॲम्बिडेक्ट्रस. काय बोलतोयस? गांधीजी सुद्धा ॲम्बिडेक्ट्रस होते. दोन्ही हाताने लिहिता यायचे त्यांना. मुकाट्यानं अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवा. बस झालं.